नमस्कार बालमित्रांनो. गोष्ट ऐकायची वेळ झाली ना. चला तर मग ऐकूया गोष्टीचं नाव आहे वृक्ष महिमा. एकदा भगवान परशुराम व श्रीराम यांची गाठ सीता स्वयंवराच्या वेळेस पडली होती. श्रीराम प्रभूंनी त्यावेळेस मनोमन त्यांना आपले गुरु मानले होते. श्री परशुरामांच्या तेजाने ते प्रभावित झाले होते. वनवासात असताना श्रीराम पंचवटीत राहत होते. एक दिवस त्यांनी भगवान परशुरामांना त्या भागात संचार करताना पाहिले. आदराने त्यांना बोलावून त्यांचे क्षेमकुशल विचारले. श्री परशुरामांनी जंगले तोडून नवीन वस्ती निर्माण करण्याच्या त्यांच्या कार्याविषयी श्रीरामाला माहिती सांगितली. नंतर त्यांनी रामाला त्यांच्या दिनचर्येबद्दल विचारले. प्रभू रामचंद्र म्हणाले, गुरुदेव, मी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. पुढच्या पिढ्यांना त्यांचा खूप उपयोग होणार आहे. पंचवटीहून परत गेल्यानंतर परशुरामांनी सर्व ब्राह्मणांना बोलावले व ते म्हणाले, प्रभू रामचंद्रांची व माझी भेट झाली. झाडांना पाणी घालण्याचे, झाडे वाढवण्याचे त्यांचे कार्य अत्यंत बोलके आहे. आपणही झाडे तोडणारे आपले हात झाडे लावण्याच्या कार्यात गुंतवले पाहिजे. ते फार मोठे व पवित्र काम आहे. तेव्हा वृक्ष लावा व वृक्ष जगवा. जंगल जगेल तर कोण मरेल, जंगल मरेल तर कोण जगेल. प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वृक्षारोपण मोहिमेतून हाच दिव्य संदेश आपल्याला दिला आहे असे मी मानतो. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट? आवडली ना? तर यापासून तुम्ही काय बोध घ्याल? तर वृक्षांशिवाय मानवी जीवन वृक्ष बनेल. हात उगारण्यासाठी नसून उभारण्यासाठी आहेत. पुराणांमधून सांगितले आहे की भावी पिढ्यांना सुख देण्यासाठी झाडे कधी तोडू नका. झाडे लावणाऱ्या माणसाच्या पितरांना मुक्ती मिळते. एक झाडे लावणे म्हणजे एका सद्गुणी पुत्रास जन्म देवणे. जीव सुखी करायचा असेल तर वन वाढविणे आवश्यक आहे. तरच मानवी जीवन आनंदी होईल. तर बालमित्रांनो, कशी वाटली माझी गोष्ट? आवडली ना? चला तर मग आपणही निश्चय करूया की मी दरवर्षी एकतरी झाड जगवेल आणि ते झाड वाढवेल. आमची गोष्ट आखूड, तुमची पाठीत लाकूड. आमची गोष्ट लांब, तुमच्या पाठीत खांब.